नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेवग्याच्या शेंगाची छान रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करील तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। तुम्ही सबस्क्राईब करत आहे पण कमेंट करत नाही आणि लाईकसुद्धा करत नाही, त्यासाठी प्लीज कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे अर्धा किलो शेवग्याच्या छान ताज्या आणि हिरव्या शेंगा निवडून घेतलेल्या आहे आणि मीडियम आकाराच्याच घेतलेल्या आहे। शक्यतर तुम्ही पण मीडियमच आकाराच्या शेंगा घ्या, हे खायला छान चविष्ट असतात आणि विदर्भ पद्धतीनं मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर या रेसिपीचं मुख्य कारण असं आहे की हे शेंगा आपण उकडून आणि वाफून घेणार नाही। त्याची भाजी कशी बनवायची आहे मी तुमच्यासोबत टिप्ससहित शेअर करत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, मी मीडियम आकाराच्या हे शेंगा घेतलेल्या आहे। छान आता असे मी त्याचे 2 तुकडे करून घेत आहे आणि चाकूच्या सहाय्याने छान छोटे छोटे तुकडे बनवून घ्यायचे आहे। मी याच अर्ध्या शेंगाचे तुकडे करून छान हाताने सालं काढून घेत आहे। हे सालं ताजा असल्या कारणाने अलगद निघालेले आहे। तुम्ही आलू कटरच्या सहाय्याने सुद्धा सोलून घेऊ शकता, पण मी हाताने सोलून घेतलेले आहे। एक मीडियम आकाराचा कांदा मी कापून छान ताव्यावर तेल टाकून छान भाजून घेतलेला आहे। छान गोल्डन होईपर्यंत पॅनवर आपला कांदा हा भाजला गेलेला आहे। तो आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। आता त्याच्यावरच छान मी ड्राय खोबरं हे तुकडे करून घेतलेले आहे, पतले पतले असे, ते सुद्धा भाजून घेत आहे। पॅनवर आता आपल्याला तेल टाकायची काही जरूरत नाही। छान भाजल्या गेलेलं आहे गोल्डन कलरचं खोबरं आपलं, ते सुद्धा काढून घेऊया। आता मी एक छोटा लसणाचा गाठा हा सोलून त्यावर भाजून घेत आहे ताव्यावर। आता सुद्धा तेलाचा वापर केला नाही आणि 1 चमचा जिरं टाकलेलं आहे, हे सुद्धा छान भाजल्या गेलेलं आहे। पॅन गरम असल्यामुळे आपले जिन्नस हे लवकर भाजल्या गेलेले आहे। आता हे तिन्ही इन्ग्रेडियंट मिक्सरमध्ये टाकूया। कांदा, जिरं, लसण आणि खोबरं आणि मी छान गावरानी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक छोट्या वाटीने पाणी टाकलेलं आहे। छान मिक्सरला बारीक वाटण करून घेतलेलं आहे। बघा, वाव, खूप छान सुगंध येत आहे। पूर्ण किचनमध्ये मसाल्याचा सुगंध येत आहे। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि 2 चमचा तेल टाकलेलं आहे आणि 1 चमचा जिरं टाकलं असता छान तडतडलेलं आहे। आता हा वाटण केलेला मसाला टाकूया आपण त्याच्यात। पूर्ण मसाला हा तेलात आपल्याला आता फ्राय करून घ्यायचा आहे। असा मसाला बनवला असतात भाजीला छान टेस्ट येते आणि आमच्या विदर्भात ही अशाच प्रकारची भाजी ही बनवल्या जाते। आता मी 1 चमचा शेंगदाणे आणि तिळाचा कूट टाकत आहे मिक्स केलेला। मी घरात पहिलेच बनवून रेडीमेड ठेवत असते। 1 चमचा धनेपूड टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद टाकली, 2 चमचा घरी बनवलेलं लाल तिखट टाकत आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलं, 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि छान 2 ते 3 मिनिट हे मिक्स करून छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलात। कस्तुरी मेथी हातावर छान क्रॅश करून टाकत आहे 1 चमचा। छान आता तेलात फ्राय करून घेतलेली आहे ती सुद्धा। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे शेवग्याच्या शेंगा छान सोलून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। शेंगा हे कच्च्याच आहे, शिजवून आणि उकडून घेतलेल्या नाही। छान आता हे तेलात 3 ते 4 मिनिट हे परतून घ्यायचे आहे, त्यामुळे मसाले छान शेंगात ऑब्झर्व होईल। आणि आता त्याच्यावर एक प्लेट झाकलेली आहे, त्याच्यावर पाणी टाकलेलं आहे। छान वाफेनं आपल्या शेंगा हा मसाला ऑब्झर्व करून घेईल आणि छान टेस्ट येते। शेवग्याच्या शेंगा आपण उकडून नाही घेतल्यामुळे खायला छान टेस्टी होणार आहे। शेवग्याच्या शेंगात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन D3, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते। आता मी मिक्सरचे पातेलं भांडं हे पाव चमचा छान धुवून घेतलेलं आहे आणि अजून पाव चमचा टाकलेला आहे। असं करून 2 वेळा पाव चमचे 2 भांडे मी पाणी टाकलेलं आहे। पाणी इथे जरा आपल्याला जास्तच घालावं लागेल।
छान उकळी फुटलेली आहे रश्श्याला, का तर आपण शेंगा हा उकडून घेतलेला नाही, त्यामुळे शिजायला हे भरपूर पाणी लागते. आणि तुम्हाला जर अंगी रस्सा पाहिजे असेल तर पाणी तुम्ही थोडंसं कमीही घालू शकता. आता मला रस्सा हा भाजीला भरपूर आवडतो, त्यामुळे मी टाकलेला आहे. 20 मिनिटात आपली भाजी छान शिजलेली आहे आणि कोथिंबीर सोडलेली आहे. वाव, खूपच छान घरात असा सुगंध दरवळत आहे भाजीचा. आणि त्यात आपण उकडून न घेता शिजवलेली आहे भाजी, त्यामुळे खूप छान त्याला टेस्ट येते. तुम्ही चपाती, भाकरी, भाजी आणि भातासोबत ही भाजी खायला खूप छान लागते. आणि तुम्ही जेवताना चमच्यानी याचं सूपसुद्धा रस्सा पिऊ शकता, खूप छान लागते. आणि शेंगा पण छान शिजलेल्या आहे. तर रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. बघा, शेंगा खूप छान शिजलेल्या आहे. मी दाबून दाखवते प्रेस करून तुम्हाला बोटाच्या साहाय्याने, बोटाने सुद्धा चावल्या जाईल. बेल आयकॉनचं बटन प्रेस केल्यास मी व्हिडिओ अपलोड करील तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत राहील. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. धन्यवाद. कशी वाटली रेसिपी सांगा कमेंट करून.